बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपला बाजूला सारून एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत। शिवसेनेच्या नेत्यांसोबत मनसेचे राजू पाटील सुद्धा उपस्थित आहेत। कोकण आयुक्तांच्या कॅबिनमध्ये नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे हे उपस्थित आहेत। मात्र महत्त्वाची बाब, त्यांच्यासोबत राजू पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत। शिवसेनेचे 53, मनसेचे 5, ठाकरे गटाचे 4, बंडखोर आणि काँग्रेसचे 2 तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 नगरसेवक अशी आघाडी स्थापन करण्याच्या सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची बाब, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के हे कोकण भवनामध्ये एकत्रित दाखल झाले। मात्र त्यांच्यासोबत राजू पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। ही महत्त्वाची दृश्य आहेत कोकण भवनामधली, जिथे राजू पाटील पोहोचले। मात्र त्यांच्यासोबतच आपल्याला श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंसोबत मनसे आता गट स्थापन करणार आहे, तशा हालचालींना सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे जेव्हा माध्यमांसमोर येऊन या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, प्रतिक्रिया दिली जाईल। मात्र सध्याचं ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येते असं पाहायला मिळतंय। सर, महापौर बाबत काय एकूण प्रक्रिया असणार आहे? महापौर महायुतीचाच होईल। ओके, गटनेतेपदी तुम्ही कोणाची निवड कल्याण डोंबिवलीमध्ये केलेली आहे? लवकरच कळेल। काही इतर पक्षाचे देखील नगरसेवक तुमच्या संपर्कात असल्याचं कळतंय। काही सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तुम्ही तयारीत आहात का? शिवसेना भाजपा महायुती म्हणून निवडणूक लढलेलो आहोत आणि शिवसेना भाजपा महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्तेवर येणार। पण इतर काही नगरसेवक तुम्हाला महायुतीला समर्थन देऊ इच्छित आहात का? तसं काही कळतंय का? जे आम्हाला समर्थन देणार असतील त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागतच करू। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, एकीकडे भाजपला बाजूला सरून सत्ता स्थापन करण्याची तयारी अर्थातच दृश्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे सातत्यानं नरेश म्हस्के हे सांगतायत आमची महायुती आहे। नेमकं सत्य काय? सध्याच्या काय घडामोडी आहेत एकंदरीत? आपण जर बघितलं तर या सगळ्या घडामोडी यासाठी सुरू आहे की दोन पक्ष भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे आता आपलं संख्याबळ जुळवतानाचं चित्र बघायला मिळते। शिंदे गटाच्या माध्यमातून जोरदार तयारी या सगळ्या संदर्भात चालवलेली आहे। शिंदे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित घेत या ठिकाणी एक गट स्थापन करण्याची तयारीला सुरुवात केली आहे। यानुसार आता काही वेळापूर्वी नवी मुंबईचे कोकण भवन येथे विभागीय आयुक्त यांच्यासोबत चर्चा देखील नरेश म्हस्के असतील, शिवसेना शिंदे गटाचे खासदार, त्यासोबतच श्रीकांत शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, राजू पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत, यांच्या माध्यमातून आता चर्चा पार पडलेली आहे। मात्र असं जरी असलं तरी संख्याबळ आता त्याची जुळवाजुळव करणं अत्यंत महत्वाचं आहे। कायदेशीर पेच जो आहे तो देखील सोडवणं गरजेचं आहे। संख्याबळ बघितलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये एकूण 122 नगरसेवक आहे आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी सत्तेचा आकडा गाठायचा असेल तर मॅजिक फिगर हे 62 नगरसेवकांचे 9 नगरसेवक हे बाहेरून या शिवसेना शिंदे गटांना घ्यावं लागेल। 53 त्यांचे निवडून आलेले आहेत, तर 5 जणांनी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 अशा 61 नगरसेवकांचा आकडा त्यांच्याकडे होऊ शकतो। काल शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी 7 नगरसेवकांना एकत्रित घेत त्यांचे आता निवडून आले होते। 7 जणांचा एक गट स्थापन केलाय। मात्र तो गट देखील स्थापन होऊ शकत नाही, कारण कुठलाही गट स्थापन करायचा असेल तर 3/4 त्याला बहुमत लागतं। 4 ठाकरे गटांचे हे जे आहे हे भूमिगत आहे, नॉट रिचेबल आहे गेल्या काही दिवसांपासून, आणि असं कळतंय की हेच नगरसेवक आता शिंदे गटाला समर्थन देतील आणि शिंदे गटांची जी संख्या आहे ती 65 नगरसेवकापर्यंत जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक नवी आघाडी निर्माण करून महापौर बसवण्याचा एकंदरीतच प्रयत्न हा शिंदे गटाकडनं चालवण्यात आलाय। अर्थात 2 वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागेल, कारण ठाकरे गटाचे जर 4 नगरसेवक येऊन यांच्यासोबत यांना पाठिंबा देत असेल शिंदे गटाला, तर त्यांच्यावर देखील पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते। कारण कुठलाही गट फुटायचा असेल, कुठल्याही नगरसेवकांना फुटायचं असेल तर त्यांना 3/4 मेजॉरिटीनेच फुटावं लागतं, त्यामुळे ती देखील संख्या त्यांच्याकडे नाही। मात्र कायदेशीर कारवाई एकीकडे होत राहील आणि आपण गट स्थापन करून महापौर पदाचा दावा भक्कम करायचा अशा पद्धतीच्या हालचाली शिंदे गटाच्या सुरू आहे आणि त्याचा प्रयत्न केला जातो। मात्र सगळ्यात महत्वाचं अद्याप देखील शिंदे गट हा शिंदेची शिवसेना
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचलेली नाही. 62 नगरसेवकांपर्यंत ते पोहोचले नाही. एकीकडे नरेश म्हस्के जरी सांगत असले, कारण त्यांना या सगळ्या परिस्थितीत कुणालाही समोर येऊन ही महायुती कुठल्याचा विलन बनायचं नाही हे सातत्यानं हे नेते तेच सांगतायत. यासोबत त्या ठिकाणचे आमदार राजेश मोरे देखील कल्याणचे आमदार आले होते. त्यांच्या माध्यमातून देखील हे सांगण्यात आलं होतं की आम्हाला एकत्र या ठिकाणी महायुतीचाच महापौर बसवायचा आहे. मात्र असं चित्र जरी असलं तरी प्रत्यक्षात संख्याबळाची जी जुळवाजुळव सुरू आहे यानुसार महायुती तूट पडल्याचं चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये दिसून येत आहे आणि शिंदे गट महापौर चाचणीसाठी खर्च घेत असल्याचं चित्र सध्या तरी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दिसायला येत आहे. अगदी खरं आहे अक्षय, हा मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल. तुम्ही सोबत राहा, या सगळ्या संदर्भातली अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी सध्या प्रचंड नाट्यमय घडामोडी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामधली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा दिला जाणार आहे. कारण आपण पाहतोय दृश्यांमध्ये सुद्धा जिथे कोकण भवनामध्ये नरेश म्हस्के आणि राजू पाटील हे एकत्रित बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान श्रीकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे मनसे शिवसेना असा गट आता स्थापन केला जाऊ शकतो. त्या संदर्भातले संकेत सुद्धा पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच अधिकृत घोषणा व्हायची, मात्र ठाकरे गटाचे दुसरीकडे बंडखोर 4 नगरसेवक सुद्धा तिथे उपस्थित आहेत. त्यामुळे एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीचे जरी हे प्रयत्न असले तरी सुद्धा त्यासोबतच कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय. आता शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये या सगळ्या संदर्भात खलबत सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत. श्रीकांत शिंदे हे बाहेर आलेले आहेत, नरेश म्हस्के बाहेर आलेले आहेत आणि माध्यमांसमोर या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात अर्थातच त्याची प्रतीक्षा आहे. तर त्यांची प्रतीक्षा नेमकी आपण पाहतोय. आता नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. थेट प्रश्न आहे. केडीएमसी मधले सगळे नवनिर्वाचित नगरसेवक नोंदणी आणि गटस्थापनेसाठी आज कोकण भवनला आले आहेत. मनसेच्या मदतीनं शिवसेनेचा महापौर होतो आहे असं सूत्र ठरल्याचं कळतं आहे. सूत्रापेक्षा मीच बोलतो ना. कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे तो स्थापन केलेला आहे. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचे 2 आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी केडीएमसी मध्ये आघाडी असेल. नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना. मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करतो. युती झाली होती, हो. पण आता सत्ता स्थापनेसाठी मनसेचं सहकार्य घेतलं जाते. नाही, सत्ता स्थापनेसाठी ना आता जे मला डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे. तुमचा महापौर होतो आहे, तर उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजपचा? अजूनपर्यंत महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन, सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाहीये.
ते सगळे अधिकार जे आहे हे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात? आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे कुठे गेले तुमच्या ते? संपर्कात 4 काय नगरसेवक समजलं नॉट रिचेबल आहेत, दिसत नाहीत तर ते तुमच्या संपर्कात आहेत कुठेतरी का? फिरायला गेले असतील मला वाटतं. हां. अच्छा, तो महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगता? अरे मी बोललो तुम्हाला महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन शिंदे साहेब आणि त्याचबरोबर महानगरपालिका असेल बसेल, कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टी चा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही. चांगल्या प्रकारे जे आहे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पार पडतील. सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे. मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांनी पण करावं. तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला. महायुतीचा म्हणजे कोणाचा नगरसेवक महापौर होऊ शकतो, शिवसेनेचा की भारतीय जनता पार्टी? महायुतीचा होईल ना. मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. श्रीकांतजी, हे झालं केडीएमसीचं. मुंबईच्या बाबतीत काय ठरतं? महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय करणार, कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का? जर तो नंतर बघा शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार. उत्तर जे आहे हे मला वाटतं जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मिळतील. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीतल्या नेत्यांचे पाय पकडतात, ती दुर्दैवी आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे? काही बोलत बसणार सकाळी उठून, त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे. म्हणजे हिंदी शॉर्टकट क्या कहेंगे? क्या आज गुट स्थापित करने के लिए है क्या? आज शिवसेना अपने 53 पार्षदों को लेकर कोकण भवन में अपना गुट स्थापन कर रही है. उसी के साथ में मनसे भी 5 नगरसेवक उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर. और कल्याण डोंबिवली म्यूनिसिपल कॉरपोरेशन में शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी. ठाकरे के जो बसे हुए नगरसेवक उन्होंने भी सपोर्ट देना चाहिए ऐसा लगता है आपको? देखिए, डेवलपमेंट में जिसको आना है उसका स्वागत है यहाँ पर. उल्लासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के बारे में मैं कहूंगा, यहाँ पर उल्लासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना को, महायुति को पहले ही वंचित आघाड़ी ने सपोर्ट किया है और वहाँ पर भी जो जादुई आंकड़ा चाहिए 40 वो पार कर चुकी है शिवसेना. लेकिन उसके बावजूद शिवसेना, भारतीय जनता पार्टी, वंचित आघाड़ी, साई पार्टी ये मेयर बनेगा. अभी ये वरिष्ठ लोग सभी मुझे लगता है कि नेता तय करेंगे कि किस प्रकार से सत्ता जो है आगे बढ़ेगी. शिवसेना की मांग है कि मिलना चाहिए? नहीं, हमारी कोई मांग नहीं है यहाँ.
शिंदे साहब आपको दे सकते हैं, वो देवेंद्र फडणवीस जी सभी बड़े नेता बैठेंगे और तय करेंगे कि क्या होगा। लेकिन एक बात मैं यहाँ पर क्लियर करना चाहूँगा, महाराष्ट्र में जहाँ जहाँ पर महायुति इलेक्शन लड़ी है वहाँ पर महायुति का ही महापौर वहाँ पर बैठेगा। मुंबई में हो, कल्याण डोंबिवली में हो, उल्लासनगर में हो या अन्य कहीं पर भी हो, सब जगह पर तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवलेला आहे। या सगळ्या संदर्भातली माहिती श्रीकांत शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे। माध्यमांसमोर त्यांनी हे सगळं स्पष्ट केलं आहे। मनसेचे 5 नगरसेवक इथे आलेले आहेत आणि आम्ही गट स्थापन करतोय असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे केडीएमसी मध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवलेला आहे। दरम्यान भाजपला बाजूला ठेवणार नाही हे सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आमची माहिती होती, निवडणूक लढवताना सुद्धा आमची माहिती होती, ती कायम आहे आणि यामध्ये मनसे सामील झाली आहे। मनसेनं आम्हाला पाठिंबा दर्शवलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय। मनसेनं समर्थन दिलेलं आहे आणि शिवसेनेला गट स्थापन करण्यासाठी त्यांचा पाठिंबा आहे हे त्यांनी सांगितलं आणि त्याचमुळे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहतोय। युतीमध्येच सत्ता स्थापन करू असं वारंवार हायलाइट करताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। दरम्यान आता राजू पाटील हे सुद्धा माझे मित्र आहेत, विकासासाठी एकत्र असलं पाहिजे अशी त्यांची सुद्धा भावना आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले। त्यामुळे त्यांनी माहितीला पाठिंबा दर्शवलेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे। महापौर आणि उपमहापौर या सगळ्या संदर्भात कोणतीही अद्याप चर्चा झालेली नाही। मात्र रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून बैठक घेऊन या सगळ्या संदर्भात चर्चा करतील असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दर्शवलेला आहे। दुसरीकडे असं वारंवार सांगितलेलं जात होतं की भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप आमच्या सोबत आहे आणि या युतीला मनसेनं पाठिंबा दर्शवलाय असं वारंवार श्रीकांत शिंदे सांगतात। असं असलं तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण ठाकरे गटाचे 4 बंडखोर हे सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवू शकतात अशी माहिती समोर येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात या सगळ्या संदर्भात कोकण भवनामधून थेट अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आता अधिकृतरित्या श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय, आता सगळी राजकीय समीकरणं नेमकी कशी बदलणार आहेत? एकूणच आपण जर सध्या बघितलं तर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलं आहे की आता अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे। आता शिंदे गटाच्या एकूणच जर जो गट त्या ठिकाणी स्थापन केला जाईल याचं संख्याबळ होणार आहे 58 नगरसेवक। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना 62चा आकडा गाठणं गरजेचं आहे, तेव्हा महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाचा नगरसेवक बसू शकतो। 4 ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गेल्या निकालापासनं हे नॉट रिचेबल आहे आणि त्यांनी ते देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं। यात आपण जर बघितलं तर 2 काँग्रेसचे आणि 1 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा देखील नगरसेवक हा देखील शिंदे गटाला समर्थन देऊ शकतो असं सांगितलं जाते। मात्र तुर्तास या दोन काँग्रेसचा आणि 1 राष्ट्रवादीचा यांनी समर्थन दिलं की नाही याबाबत बोलणं हे श्रीकांत शिंदे यांनी टाळलं, कारण एकूण ज्यावेळी काँग्रेसने ज्यावेळी अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये भाजपाने काँग्रेसचं समर्थन घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांना आयती संधी मिळाली होती आणि त्याचमुळं मग वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाली होती। मात्र त्यासाठीच आता अशा पद्धतीचं जाहीर करणं टाळलं जातं का, कारण जी चर्चा कोकण विभागीय आयुक्तालयापासून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपर्यंत सुरू आहे। या चर्चेनुसार जे 2 काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते 2 काँग्रेसचे नगरसेवक आणि 1 राष्ट्रवादीचा नगरसेवक हे देखील या शिंदे गटालाच पाठिंबा देतील असं सांगितलं जातं आणि त्यामुळं ही संख्या 65 नगरसेवकांपर्यंत जाऊ शकते जर जे 4 बंडखोर म्हणजे शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे नॉट रिचेबल नगरसेवक आहेत त्यांनी जर यांना समर्थन दिलं तर। यामध्ये या शक्यतेमध्ये तथ्य यासाठी आहे कारण जर राजू पाटील यांनी ज्या प्रकारे 5 नगरसेवकांना घेऊन समर्थन दिलेलं आहे तर दुसरीकडे जे 4 नगरसेवक ठाकरे गटाचे नॉट रिचेबल आहे या 4 पैकी 2 नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी होते। निवडणुकीतल्या वाटाघाटीमुळे त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवणं पसंत
पसंत केलं होतं. निवडणुकीच्या वाटाघाटीमध्ये त्या ठिकाणच्या जागा या शिवसेना ठाकरे गटाला आल्या होत्या आणि त्यामुळं ते मशाल चिन्हावर निवडून आले. त्यामुळं ते देखील राजू बरोबर. पाटलांचं ऐकतील आणि राजू पाटील जो निर्णय घेईल त्या निर्णयाला समर्थन देतील असं सांगितलं जातं. एकीकडे हे सगळं होत असलं तरी एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. जरी अक्षय, काही क्षणांसाठी थांबवते. या सगळ्या संदर्भात आपण आता राजकीय प्रतिक्रिया समजून घेऊया, जाणून घेऊयात. भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी नमस्कार. अत्यंत महत्त्वाची एक मोठी अपडेट समोर आली. केडीएमसी मध्ये मनसेनं पाठिंबा दर्शवलेला आहे. या सगळ्या संदर्भात पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. नाही, खरं म्हणजे युती धर्म पाळण्याची सगळ्यांसाठीच आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर त्या ठिकाणी महायुती म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आरामात त्या ठिकाणी सत्ता बसवू शकते. तथापि हे का कशासाठी याचं काही अजूनही त्या ठिकाणी आकलन होत नाहीये आणि अजूनही चित्र स्पष्ट व्हायचं आहे. जर त्या ठिकाणी त्यांनी भाजप शिवाय त्या ठिकाणी महापौर किंवा सत्ता बसवतोय असं चित्र पुढे आल्यावर यावर तपशीलवार त्या ठिकाणी भाष्य किंवा प्रतिक्रिया देणं उचित होईल. प्रवीणजी, 2 मुद्दे उपस्थित होतात. या सगळ्या संदर्भात भाजपच्या नेत्यांना आपल्याला या सगळ्या संदर्भात काही कल्पना होती का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी असं स्पष्ट केलंय की भाजपला बाजूला ठेवणार नाही, आमची युती निवडणुकीपूर्वी सुद्धा होती, ती कायम राहील. तर या सगळ्या संदर्भात सुद्धा प्रतिक्रिया. नाही, मग श्रीकांत शिंदेनी जी प्रतिक्रिया दिली ती महत्वाची आहे, कारण ते शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे महायुती आमची काल होती, आज आहे आणि उद्याही राहील अशा प्रकारचं आमचं मत आहे. माझं मत आहे, आमच्या पक्षाचं मत आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार अपार्ट फ्रॉम ऑल पॉलिटिक्स महायुती आम्हाला टिकवायची आहे आणि तशा पद्धतीचं सुतोवाच त्यांनी अनेकदा केलेला आहे. आणि आता श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट सांगितलंय, आता प्रत्येक पक्ष आपापले आकडे वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तो करणं काही गैर नाही. परंतु महायुती असताना मित्रपक्षांना बाजूला सारून सरकार स्थापण्याचा जर प्रयत्न झाला किंवा सत्ता बसवण्याचा तर ते उचित ठरत नाही. परंतु आता श्रीकांत शिंदेने स्पष्ट भूमिका जाहीर केल्यामुळे मला वाटतं हा विषय महायुती म्हणून संपलेला आहे. पण याचे काही पडसाद किंवा याचे परिणाम आता इतर काही भागामध्ये पाहायला मिळू शकतात का? या सगळ्या संदर्भात महापौर पद असेल, उपमहापौर पद असेल, इथे काही पाहायला मिळेल? नाही, आता जर महायुती म्हणून आम्ही एकत्र सत्ता बसवणार असो किंवा महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुजाभाव नाही असं श्रीकांत शिंदेने जर सांगितलं असेल तर सत्ता एकत्रितच बनवू. त्याच्यामुळे सत्तेची जी काही पदं आहेत ती सुसंवादातनं दोन्ही पक्ष एकत्रितपणे त्या ठिकाणी करतील असं मला वाटतंय. प्रवीणजी, शेवटचा प्रश्न. अगदी सुरुवातीच्या वाक्यामध्ये आपण म्हणालात की तशी काही आवश्यकता नव्हती. आकडेवारीचं जर आपण गणित पाहिलं तर सेना आणि भाजप जे एकत्रित आहे ते आवश्यक आहे. असं असताना जर आता मनसे पाठिंबा दर्शवत असेल तर भाजपची काय भूमिका असेल? तुम्ही त्यांचं स्वागत करणार का? नाही, आता समजा महायुतीमध्ये जर मनसेला यायची इच्छा असेल आणि आमच्या पक्ष नेतृत्वाची संमती असेल तर विकासासाठी माननीय देवेंद्रजींनी अनेकदा सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या निवडणुकांपुरत्या असतात, पण त्या शहराच्या विकासासाठी जर कोण समर्थन देणार असेल, पाठबळ देणार असेल तर ते काय आमचे दुश्मन नाही आहेत ना. शेवटी सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो, त्या शहराचा विकास हाच सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. आता कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी मनसे आमच्या सोबत येत असेल तर त्या संदर्भात विचार होऊ शकतो पक्षाकडून. प्रवीणजी, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली, बातचीत केली, त्यासाठी धन्यवाद. आणि यानंतर अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. अमजद खान आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अमजद, एकंदरीतच ही मोठी अपडेट आहे. केडीएमसी मध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. सुरुवातीपासूनची जी टाइमलाईन होती ती सांगाल? तुझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत युती आहे आणि युती असताना शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे 122 पैकी 103 नगरसेवक निवडून आले. तरी देखील मनसेने शिवसेना शिंदेगडाला पाठिंबा दिला आहे आणि ही बातमी 2 दिवसापूर्वी एनडीटीव्हीने दाखवली होती आणि त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये युती असताना मनसेने पाठिंबा दिला आहे अशी आता माहिती आहे. आणि शिवसेना शिंदे गटासोबत आणखी जे आहे ठाकरे गटाचे 4 बंडखोर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 असे शिवसेना शिंदे गटाने 65
65चा आकडा गाठला आहे. श्रीकांत शिंदे हे बोलत असले तरी की महायुतीच्या महापौर बसणार, परंतु महापौर पदासाठी जे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे रस्तिकेच सुरू आहे. शिवसेनेने आता 65चा आकडा गाठल्यानंतर आता दबाव टाकायला सुरुवात केली आहे की पहिला जो टर्म आहे महापौरचा तो शिवसेना शिंदे गटाला मिळाला पाहिजे. यासाठी हा सर्व दबाव तंत्र आहे अशी माहिती आहे. आणि 65चा आकडा गाठल्यानंतर आता भाजपावर दबाव झाला आहे. आता भाजपचे नेते यावर काय कल्याण डोंबिवलीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे आता लक्ष आहे. निश्चित अमजद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर केडीएमसी मध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवला. इथे मनसेचे 5 नगरसेवक दाखल झाले. राजू पाटील, नरेश मस्के आणि त्यासोबत श्रीकांत शिंदे हे पोहोचलेले होते कोकण भवनामध्ये. आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्याकडून या सगळ्या संदर्भात घोषणा करण्यात आली आणि केडीएमसी मध्ये मनसे आम्हाला पाठिंबा दर्शवते असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे. इथे स्थापन करण्यासाठी आलो आहे. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना, मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत. हा मनसेचा होईल की भाजपचा? अजूनपर्यंत महापौर, उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन, सभापती त्याच्यावरती कुठलंही डिस्कशन झालेलं नाही आहे. ते सगळे अधिकार जे आहे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत. आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. आणि यानंतर अधिकची माहिती जाणून घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, आपण आता भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. युती धर्म पाळायचा असतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. काय सूचित करू पाहतायत आणि एकंदरीतच आता पुढची घडामोड नेमकी काय असू शकते? आपण बघतोय भाजपा असेल, शिवसेना शिंदे गटाचे नेते असेल, जसं प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आपण बघितली, श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया बघितली. अत्यंत सावध प्रतिक्रिया देताना दोन्ही पक्षाचे नेते बघायला मिळतात. कारण अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जर 2 पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये आलबेल नसलं तर त्याचा परिणाम राज्यामध्ये असलेल्या या युतीवर होऊ शकतो. आणि यासाठी हे सगळे नेते सावध पावित्र्य घेताना त्या अशा प्रतिक्रिया देतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मात्र वास्तव परिस्थिती ही वेगळी आहे. जर एकत्रित महापौर स्थापन करायचा आहे किंवा महायुतीला एकत्रित महापौर हवा आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला एकत्रित घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, गुप्त बैठका करणं याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती. यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 नगरसेवक यांच्याशी सातत्यानं संपर्कात काही नेते असल्याचं कळतं. तेही देखील हे नाही, हे चित्र जे आहे हे जे सांगितलं जातं, जे बोललं जातं, एकंदरीतच हा बहुमताचा जो आकडा 62 नगरसेवकांचा आकडा गाठेपर्यंतच अशा प्रकारच्या सावध प्रतिक्रिया येतील. आणि त्यानंतर ज्यांच्याकडे हा बहुमताचा आकडा ज्यांना गाठता येईल त्यांच्या माध्यमातून महापौर पदाचा दावा केला जाईल. अर्थातच कदाचित असंही असू शकतं, याची शक्यता तशी ऋतुजा फार कमी आहे की हे प्रेशर टॅक्टिक्स असू शकतं महापौर पदासाठी या महानगरपालिका निवडणुकांमध्ये, किंवा त्यांना मिळणाऱ्या महापौर पदं असतील किंवा इतर जी महत्त्वाची नगरसेवकांकडे असणारी पदं आहेत, मग सार्वजनिक बांधकाम खातं आहे, स्थायी समिती सदस्य पद आहे, इतर जे पदं आहे यासाठीची ही प्रेशर टॅक्टिक्स असू शकते. मात्र ही शक्यता अत्यंत कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं मॅजिक फिगर 62 नगरसेवकांचा हे जमवणं हा उद्देश यासाठीच आहे की आपला महापौर आणि आपल्याच सगळे सदस्य त्या ठिकाणी असावे. कारण कल्याण डोंबिवली या महानगरपालिका आणि या संपूर्ण भागामध्ये, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा जो सुप्त संघर्ष आहे हे काही लपून राहिलेला नाही. अंबरनाथ महापालिकेमध्ये आपल्याला त्याची प्रचिती बघायला मिळाली. हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं, कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्या ठिकाणी आपण बघतोय की 10 काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुरुवातीला भाजपला पाठिंबा दिला. यानंतर राष्ट्रवादीचे 4 देखील त्या अंबरनाथमध्ये
भाजपसोबत गेले होते त्या नगरसेवकांना फोडून पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत आणलं गेलं आणि उपाध्यक्षपदासाठी अंबरनाथ नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी मोठी चुरस रंगली होती, ज्यात शिंदे गटांनी सरशी घेतली. तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी देखील होऊ शकतो. त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या थेट की सामंजस्याने आम्ही महायुतीत एकत्र आहोत, महायुतीचाच उपाध्यक्ष होईल वगैरे वगैरे. मात्र हे सगळं राजकारणामध्ये कदाचित बोलावं लागतं, जेणेकरून कुणी पहिल्यांदा बंड पुकारलं किंवा कुणी पहिल्यांदा दंड थोपटले याचा आरोप आपल्यावर येऊ नये यासाठीचेच हे सगळे प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल. मात्र खरी परिस्थिती ही आपण बघतोय की आजचाच दिवस राजू पाटील यांनी निवडला, त्या पाठोपाठ श्रीकांत शिंदे देखील स्वतः या ठिकाणी आले. श्रीकांत शिंदे राजू पाटील यांची मैत्री ही देखील सर्वश्रुत आहे. असं सगळं असताना आता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटांकडून 62 नगरसेवकांचा आकडा जुळवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलेला आहे आणि 5 नगरसेवक जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांचं समर्थन मिळवण्यात यशस्वी श्रीकांत शिंदे झालेले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय. जाहीर आणि उघड पाठिंबा हे काँग्रेसचे नगरसेवक तुर्तास तरी देणार नाही. मात्र जेव्हा जे 4 यात निर्णायक भूमिका ठरणार आहे ठाकरे गटाचे नॉट रिचेबल असणारे 4 नगरसेवक, ते ज्यावेळी पुढे येऊन पाठिंबा देतील आणि त्या 4 नगरसेवकांना दोन्ही पक्षाचे नेते हे संपर्क ठेवू नये किंवा ते आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न, भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षाचे नेते या ठाकरेंच्या 4 नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र पुन्हा तेच सांगतोय की असं मानलं जातंय की या 4 पैकी 2 नगरसेवक हे जरी मशालच्या चिन्हावर निवडून आले तरी ते मूळचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहे, त्यामुळं त्यांचं समर्थन आपल्याला मिळेल असा शब्द देखील राजू पाटलांनी काही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिला असल्याचं कळतंय. काल एक गुप्त बैठक देखील झाली राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे काही जे पदाधिकारी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्या ठिकाणीच हे सगळं एकंदरीत ठरलंय. मात्र आता ज्यावेळी आकडा हे होईल आणि त्यावेळीच आकडा एकत्रित आल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये स्थिर महापौर राहावा, कल्याण डोंबिवलीचा विकास व्हावा या लोकांची इच्छा होती. आम्हाला भाजप पण सोबत हवी आहे, भाजप पण म्हणेल आम्हाला शिंदेगड देखील सोबत हवा आहे, हे असं सगळं सांगितलं जाईल. मात्र हे सांगून रेटून नेलं जाईल आणि महापौर पदासाठीची रस्सीखेच जी आहे त्या ठिकाणी शिंदे गट हा सरशी घेईल असं सध्याचं तरी चित्र आहे. बरोबर. आणि हे स्पष्ट करत असताना विशेष काळजी सुद्धा तितकीच घेतली जातीये दोन्हीकडच्या नेत्यांकडून. शिवसेना असेल भाजप असेल, बोलताना या सगळ्या संदर्भातली काळजी घेतली जाते. युतीचा धर्म पाळायचा असतो अशीही विधानं केली जातात. काही वेळापूर्वीचा हा फोटो आहे जिथे आपल्याला नरेश म्हस्के, राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि त्या व्यतिरिक्त नगरसेवक हे पाहायला मिळत आहेत. अक्षय यांनी जसं सांगितलं, जे ठाकरे गटाचे 4 बंडखोर आहेत त्यांची सुद्धा भूमिका या सगळ्या संदर्भात महत्त्वाची ठरणार आहे. आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा श्रीकांत शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती आपण पाहूयात. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात? आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे कुठे गेले? 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, दिसत नाहीत तर ते तुमच्या संपर्कात आहेत तरी का? फिरायला गेले असतील मला वाटतं. त्यामुळे आताच्या घडीची हीच महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्या व्यतिरिक्त ही माहिती प्रसारित करत असताना, माहिती देत असताना श्रीकांत शिंदे यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या संदर्भात भाजप आमच्या सोबत आहे आणि महापौर किंवा इतर जी पदं आहेत त्या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या सगळ्या संदर्भात चर्चा करतील आणि निर्णय घेतील, हेही स्पष्ट करण्यात आलंय. अधिकची माहिती जाणून घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, आता या सगळ्यामध्ये ठाकरे गटासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय. तिथे 4 त्यांचे बंडखोर आहेत, नेमका त्यांना कसा फटका बसेल? ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जातो. मात्र जर ठाकरे गटाला एकूण 11 नगरसेवक आले तर त्यामध्ये त्यांच्या हाती असंही ना महापौरपद मिळणार होतं ना कुठली समिती मिळणार होती, असं काही नाही. मात्र त्यांच्यासाठी धक्का आहे. अक्षय, काही क्षणांसाठी थांबवते. या सगळ्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. संदीप देशपांडे मनसेचे नेते हे जोडले गेलेले आहे. संदीपजी नमस्कार. आपण कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला पाठिंबा दर्शवलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नाही, मुळात असं आहे की हा तिथल्या स्थानिक नेतृत्वाला सन्मान्य राजसाहेबांनी अधिकार दिला होता
त्याप्रमाणे ते स्थानिक राजकारण आहे, स्थानिक काही राजकीय समीकरण असतात, त्या पद्धतीने तिथला निर्णय तिथलं स्थानिक नेतृत्वाने घेतलेला आहे. निश्चित. आणि या सगळ्या संदर्भात आता इतर कोणकोणत्या पक्षांचे जे नगरसेवक आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा असेल, कारण असं सध्या कळतंय की 4 बंडखोर ठाकरे गटाचे जे आहेत ते सुद्धा पाठिंबा दर्शवू शकतात. त्याची काय माहिती? नाही, मला त्याची काही कल्पना नाही. संदीपजी, आणखी एक महत्त्वाचं, काही वेळापूर्वी आम्ही प्रवीण दरेकर यांच्यासोबत सुद्धा बातचीत केली, तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की युती धर्म पाळायचा असतो आणि तसं आमचं संख्याबळ हे होतं भाजप आणि सेनेचं. असं असताना मनसेला सुद्धा सोबत घेण्यात आलेलं आहे. तर भाजपच्या नेत्यांसोबत काही संपर्क साधण्यात आलेला होता का? त्यांच्यासोबत काही चर्चा झालेली होती का? नाही, मला याची कल्पना नाही. कसं आहे, हा निर्णय आमचे तिथले स्थानिक नेतृत्व जे आहे, राजू पाटील साहेब बघतात, आमचे माजी आमदार आहेत तिथले, ते हा सगळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ती बघत होते. तर त्याप्रमाणे त्यांनी तो जो स्थानिक समीकरण असणार, कसं आहे, आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी काम करायला मिळालं पाहिजे, त्यांनी लोकांना काय आश्वासनं दिली असतात त्याची पूर्तता होणं गरजेचं असतं. तर त्या सगळ्या एकंदर परिस्थितीचा विचार करून त्यांनी हा निर्णय केला असावा. अगदी. संदीपजी, आपल्याला विनंती आहे आपण सोबत राहा. या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के हे जोडले गेलेले आहेत. नरेशजी नमस्कार. मोठा ट्विस्ट आम्हाला सगळ्यांनाच पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवलीमध्ये ही घोषणा झाली, मनसेने आपल्याला पाठिंबा दर्शवला. या सगळ्या संदर्भात भूमिका स्पष्ट करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपा महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या. शिवसेना भाजपा महायुती म्हणून सत्तेवर येणार आणि एक आनंदाची गोष्ट आहे की मनसेने आम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे विकासाकरता, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत केलेलं आहे. नरेशजी, असं सांगितलं जात होतं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकंदरीतच ही सगळी जुळवाजुळव सुरू होती. मात्र श्रीकांत शिंदे यांनी असं सांगितलेलं आहे की भाजप आमच्या सोबत आहे, ती सोबत राहील आणि आमच्या या युतीला मनसेनं पाठिंबा दर्शवला. तर या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? हे बघा, चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवल्या जात आहेत. भाजपला दूर ठेवण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. त्या ठिकाणी श्रीकांतजींनी आता क्लिअर पण केलेलं आहे की शिवसेना भाजपा महायुती म्हणून आम्ही सत्तेवर येणार आहोत आणि मनसेने विकासासाठी जर आमच्या महायुतीला जर पाठिंबा दिला असेल, आम्हाला पाठिंबा दिला असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. नरेशजी, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपचे नेते सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते का? त्यांना या सगळ्या संदर्भातली कल्पना होती का? याचं कारण, हा प्रश्न विचारायचं कारण असं, काही वेळापूर्वी प्रवीण दरेकर यांच्याशी आम्ही बातचीत केली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे युतीचा धर्म पाळायचा असतो, पण मात्र श्रीकांत शिंदे अशी भूमिका घेत असतील तर त्यांचं तसं ठरलेलं असेल. युतीचा धर्म पाळलेला आहे आम्ही, युती म्हणूनच आम्ही येणार. परंतु जर संख्या वाढत असेल, लोक आपल्याला सपोर्ट करत असतील तर आपण त्यांचं स्वागतच करायला पाहिजे, पण त्यांना बरोबर घ्यायला पाहिजे. अगदी. मात्र जर एकंदरीत जर चित्र पाहायला गेलं नरेशजी, तर सगळेच मग सत्तेमध्ये आहेत, विरोधात तसं कोणी उरतच नाहीये. आपल्या विरोधात मग कोण आहे? विरोध आपला कोण आहे तिथे? एक महाराष्ट्रामध्ये एक चांगलं उदाहरण मिळेल की बाबा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण विरोधातच नाहीये, विकासासाठी सगळे एकत्र आहेत. हे खूप चांगलं उदाहरण या महाराष्ट्रात. प्रवीण दरेकर यांनी असंही म्हटलेलं आहे की तसं संख्याबळ भाजप आणि सेनेचं हे इनफ होतं. असं असताना मनसे सुद्धा सोबत आलेली आहे. तर मग नेमकं त्यामागचं काय कारण होतं मनसेला सोबत घेण्यामागचं? हे बघा, या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत किंवा संख्याबळ असताना सुद्धा आपण जे लोक आपल्याला सपोर्ट करतात, जे आपल्या बरोबर येतात, त्यांचं आपण स्वागत करतो, त्यांना एकत्र घेतो. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेला आम्ही बरोबर घेतलेलं आहे. आणखी जरी कोणी बरोबर एकत्र आले तरी आपण त्यांचं स्वागतच करू. नरेशजी, माझे सहकारी आहेत अक्षय कुडकेलवार, ते आपल्याला काही प्रश्न करणार आहेत. अक्षय. मस्केजी, आपण जर बघितलं तर सध्या तुम्हाला 5 लोकांनी पाठिंबा दिलाय, तुमचं संख्याबळ 58 झालंय. त्यानंतर राजू पाटलांचेच 2 कार्यकर्ते जे निवडून आलेले आहे मनसेचे पदाधिकारी मशालीवर, ते देखील पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. जर तुमचं संख्याबळ 62 पर्यंत गेलं तर एक राजकीय पक्ष म्हणून स्वाभाविक भूमिका नाही का तुमची, ती महत्वाकांक्षा नसणार का की आपल्याकडे जर बहुमत असेल, लोक आपल्याला पाठिंबा देत असेल तर आपण आपला महापौर पदाचा खुट्टा जो आहे, आपला दावा जो आहे अधिक भक्कम करावा, तसं तुम्हाला वाटणार नाही का संख्याबळ, कारण जमतंय तसं? आमचं जरी संख्याबळ बहुमताच्या पुढे गेलं तरी सुद्धा शिवसेना भाजपा महायुती म्हणून निवडणुका लढल्यात आणि शिवसेना भाजप महायुती म्हणूनच आम्ही सत्तेवर येणार.
जरी सगळं बहुमताच्या पुढे गेलं तरी सुद्धा शिवसेना भाजप म्हणूनच या महानगरपालिकेवरती सत्तेवर येणार. अक्षय बोलतो. निश्चित या सगळ्या संदर्भात नरेशजी आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद. तर महापौर किंवा इतर पदांच्या संदर्भात एकीकडे काहीही चर्चा झालेली नाही असं श्रीकांत शिंदे सांगत आहेत, तर दुसरीकडे जर आमच्या या युतीला मनसे पाठिंबा दर्शवत असेल तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे असं नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रक्रियेमध्ये कोणताही भाजपला विरोध नाही. भाजप पहिल्यापासून आमच्या सोबत होती. आम्ही युती म्हणूनच निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे आमची युती कायम आहे असंही नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर केडीएमसी मध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर आता याचे काय राजकीय पडसाद उमटतात, एकंदरीतच राजकीय समीकरणं कशी बदलतात हे सुद्धा पाहायचंय.